हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लिंबूचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. हे लोणचं अगदी वर्षभर फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा जसंच्या तसं टिकतं. त्यासाठी मी काही टिप्ससुद्धा देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं जवळजवळ 40 लिंबू घेतलेला आहेत. 1 तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं व नंतर कॉटनच्या कपड्याने ते सुकवून घेतलेले आहेत. हे आपल्या घरच्या झाडाचे लिंबू असल्यामुळे ह्यांची साईज थोडीशी कमी जास्त आहे. काही लिंबू छोटे आहेत तर काही लिंबू मोठे आहेत. आता आपण लिंबू चिरून घेणार आहोत. मागच्या वेळी जेव्हा आपण लिंबूचे लोणचे बनवले होते त्यावेळी आपण एका लिंबूच्या 8 फोडी करून लोणचं बनवलं होतं. पण ह्यावेळी आपण अशा पद्धतीने राऊंड आकारामध्ये लिंबू कट करणार आहे. अशा पद्धतीने लिंबू कट करून आपल्याला शक्य तेवढ्या लिंबूच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. देशी लिंबू असल्यामुळे थोडंसं लिंबूमध्ये बियाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मी अशा पद्धतीने लिंबू कट करून शक्य तेवढ्या बिया काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व लिंबू कट करून घेणार आहे. आपले सर्व लिंबू कट करून तयार आहेत. शक्य तेवढ्या बिया सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण साहित्य पाहूयात. 40 लिंबू मी इथं कट करून घेतलेले आहेत. लिंबूसाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे. 2.5 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी व मी वजन करून अर्धा किलो साखर व अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आणि 1 ते 1.5 चमचा मीठ आपल्याला इथं वापरायचं आहे. गोड लिंबूचे लोणचे असल्यामुळे मीठ थोडंसं कमी वापरलं तरी चालेल. आता आपल्याला ह्या सर्व लिंबूच्या फोडींना हे घेतलेलं साहित्य म्हणजेच मसाला लावून घ्यायचा आहे. लाल तिखट, मीठ, जिरे, मोहरी, साखर, तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. गूळ सुद्धा मी अर्धा किलोच घेतलेला आहे बारीक चिरून. तुमच्याकडे जर गूळ अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 किलो साखर वापरू शकता किंवा तुम्हाला साखरेचा वापर न करता जर लोणचं बनवायचं असेल तर 1 किलो गूळ बारीक चिरून घेऊ शकता. हे सगळं आता मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. कुकरमध्ये ह्याला 10 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मी लिंबूच्या फोडींना 10 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. पण आता यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. सर्व मी लोणचं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यातील फोडी बाजूला काढून घ्यायच्या आहेत. गूळ, साखर व लिंबूचं पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला गॅसवरती आटवून घ्यायचं आहे. आपण जर जसंच्या तसं पाणी ठेवलं तर आपल्या लिंबूच्या लोणच्याला बिलकुल चव लागत नाही आणि ते लोणचं 3 ते 4 दिवसात खराब होतं, त्याला बुरशी येते. त्यामुळे हे पाणी आटवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं पाणी आता आटत आलेलं आहे. अजून थोडा वेळ मी हे आटवून घेणार आहे. आता एवढं आपल्याला आटवलेलं पुरेसं आहे. लिंबूच्या सर्व फोडी मी घालून अजून 5 मिनिट हे मी
शिजवून घेणार आहे, जेणेकरून सर्व मसाला लिंबूच्या फोडींच्या आतपर्यंत जाईल आणि लिंबूच्या लोणच्याची टेस्ट अजूनच वाढेल. छान उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर थंड झाल्यावरती आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपल्याला आहे ते. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा लोणचे नक्की बनवा.